नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं इंडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। नारायण राणेंनी धमकी दिल्याचा आरोप, प्रकाश महाजनांच्या घरी पोलीस दाखल। दुसऱ्या दिवशी मनसे सैनिकांचं क्रांती चौकात आंदोलन। तर भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांना महासंगदानाचा महापुण्यफळ म्हणून श्रीलंका येथून तथागत सम्यक संबुद्धांच्या महापवित्र धातू व 5 अहर्तांचा महापवित्र अस्थिधातू प्राप्त। भारतात आगमन, संगगिरी महाविहार मयूर मृगदायवन येथे होणार प्रतिष्ठापना। आता बघूया सविस्तर बातम्या। पुन्हा आमच्या विरोधात बोलला तर उलट्या करायला लावीन असा धमकीवजा इशारा नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांना दिला। त्यानंतर महाजनांनी राणेंपासून जीवितास धोका असल्याचा आरोप केलाय। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा होत असताना नितेश राणे यांनी या युतीची खिल्ली उडवल्यानंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिलाय। त्यानंतर राणे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश महाजन यांना फोन करून मारण्याची धमकी दिल्याचा आरोप प्रकाश महाजन यांनी केलाय। मनसे नेते प्रकाश महाजन यांनी राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्यावरती केलेल्या टीकेनंतर भाजप खासदार नारायण राणे यांनी महाजन यांना धमकीवजा इशारा दिला होता। पुन्हा आमच्या विरोधात बोललात तर उलट्या करायला लावील असं त्यांनी म्हटलं। यानंतर राणे समर्थकांकडून फोनवरून शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्याचा आरोप महाजन यांनी केलाय। तर नारायण राणे यांनी मला धमकी दिली असल्याचा आरोप करत प्रकाश महाजन मंगळवारी आंदोलन करणार होते। मात्र या आंदोलना अगोदरच प्रकाश महाजन यांच्या घरी पोलीस दाखल झाले। उद्या जर का माझा अपघात झाला, कुठे दुर्दैवी घटनेने माझा मृत्यू झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी नारायण राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवरती राहील असं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय। नाही, मला आज नारायण राणे साहेबांच्या फेसबुक पोस्टवर जवळपास धमकी देण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्याचे धमकीचे सत्र सुरू झाले। मी नारायण राणे साहेबांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हे सांगू इच्छितो की मी उद्या सकाळी 10:30 वाजता क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ येतो। त्यांना काय मला मारायचं आहे, काय शिवीगाळ करायची तिथे येऊन करा। ते म्हणत असले तर मी कणकवलीत येतो। राजकारणात तुम्हाला जर टीका सहन होत नसेल तर तुम्ही दुसऱ्यावर टीका करू नका ना। आणि मी आजपर्यंत कुणावर असभ्य भाषेत टीका केली नाही। उलट तर नारायण राणे साहेबाचा मी रत्नागिरीत प्रचार केला, लोकसभेला सभा घेतली तिथं। मग त्यांचे कार्यकर्ते घाणेरडे मला शिव्या देतात, ते 73 वर्षाच्या माणसाला त्याच्या आईहून शिव्या देतात। ही तर संस्कृती त्यांची। मी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि माननीय पंतप्रधानांना हे आव्हान करतो की यात त्यांनी जातीने लक्ष घालावं। त्यांच्याच कॅबिनेटमधला एक मंत्री मला जसं धमकी देत असेल तर सामान्य माणसाचे काय हाल आहे? जर माझं बलिदान होऊन जर काही परिस्थिती सुधारत असेल तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे। उद्या अगदी हृदयविकारानं जरी मी मेलो, वीज पडून जरी मी मेलो, एखाद्या अपघातात जरी मी मेलो, तरी ही सर्व जबाबदारी नारायण राणे साहेब आणि त्यांच्या 2 सुपुत्रावर राहील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यावर सुद्धा राहील की त्यांनी योग्य ती दखल घेतली नाही। एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो। यावरती मनसे सैनिकांच्या वतीने मंगळवारी क्रांती चौकामध्ये तीव्र आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत। असेल किंवा मला कोणाला मारायचं असेल तर मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यावर येतो। ज्यांच्यात कोणाला यायचं असेल त्यांनी इथे यावं। त्यामुळे आम्ही आज इथे आलेलो आहे। आम्हालाही बघायचं आहे की प्रकाश महाजनच नाही, पक्षाचा इतर कोणताही साधा कार्यकर्ता असो त्यांच्या केसाला कोण धक्का लावतो ते बघण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे। आणि खरं म्हटलं तर नारायण राणे साहेबांनी महाजन साहेबांना किंवा इतर लोकांना शिकवण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पोरांनाच सांगायला पाहिजे। त्यांनी काल सांगितलं की राजसाहेबांचे माझे संबंध हे एका लिमिटच्या पलीकडचे, तर त्यांनी त्यांच्या पोराला समजायला पाहिजे की आपले संबंध साहेबासोबत कशा प्रकारचे आहेत। त्याच्यामुळे तू कोणत्याही राजसाहेबाबद्दल वक्तव्य करू नको। साधी सोपी गोष्ट आहे, विनाकारण आणि विचाराला विचारानेच उत्तर द्यायला पाहिजे। अशी दादागिरीची भाषा करायला पाहिजे नाही। हे काही निजामशाही नाही आहे की दादागिरीची भाषा करेल। आम्ही पण शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहोत।
दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देऊ। पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या पुढाकाराने श्रीलंका येथून महाकारुणिक तथागत सम्यक समबुद्धांच्या महापवित्र धातू व 5 अहर्तांच्या महापवित्र अस्थिधातू आपल्या मायदेशी भारतात आणण्यात आल्यात। छत्रपती संभाजीनगरातील पेठेनगर येथील श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थापन केल्यानंतर कालांतराने त्या संघगिरी महाविहार मयूर मृगदायवन आडगाव जावळे तालुका पैठण येथे प्रतिष्ठापना करण्यात येतील। पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांना महासंघदानाच्या महापुण्यफळ म्हणून सदर पवित्र अस्थिधातू प्राप्त झाले आहेत। महाकारुणिक तथागत सम्यक समबुद्धांच्या महापवित्र धातू व 5 अहर्तांचा महापवित्र अस्थिधातू आपल्या मायदेशी भारतात संघगिरी महाविहार मयूर मृगदायवन आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे प्रतिष्ठापना करण्यासाठी पूज्य गुरुभंते ज्ञानानंद महाथेरो श्रीलंका यांच्या मैत्री अनुकंपेने पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो हे दिनांक 9 जून 2025 म्हणजेच सोमवार रोजी श्रीलंकावरून छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती संध्याकाळी 8:30 वाजता घेऊन आलेत। त्यावेळी भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली विमानतळावरती भव्य स्वागत करण्यात आलं। विमानतळ येथून रथातून महाकारुणिक तथागत सम्यक समबुद्धांच्या महापवित्र धातू व 5 अहर्तांचा महापवित्र अस्थिधातूची मिरवणूक काढत नागसेन वनात आणण्यात आली। नागसेन वन येथील मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणातील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांच्या शुभ हस्ते लावलेल्या बोधिवृक्षाखाली लोक दर्शनासाठी ठेवण्यात आली। या ठिकाणी भदंत गणांच्या वतीने वंदन करत महादुर्मिळ अशा ही महापुण्य संधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने उपासक उपासिकांनी बोधिवृक्षाखाली आणि विमानतळावरती महाकारुणिक तथागत व 5 अहर्तांच्या दर्शनासाठी गर्दी करत शुभ्र वस्त्र परिधान करून प्रत्यक्ष येऊन महापुण्य अर्जित केलं। यावेळी भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्यासह भदंतगण उपस्थित होते। तर यावेळी उपासक अनिल कुमार साबळे, उपासिका आशा येरेकर, उपासक अशोक येरेकर, उपासक BK अदमाने, उपासक अनिल कुमार बस्ते, लक्ष्मण गायकवाड, विनीता सातदिवे, वसंतदादा सातदिवे, कैलास खरात, शिवाजी वाघमारे, गजानन काळे, राहुल साळवे, डॉक्टर शीला मांडे यांच्यासह सुमारे महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणाहून उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाकारुणिक तथागत व 5 अहर्तांच्या दर्शनाचं महापुण्य अर्जित केलं। एकच टाकायचं असतं हे, म्हणजे ते हे होत नाही, चिटकून येत नाही। गिऱ्यांच्या साह्याने ठेवली। त्याच्या 8 दिवसानंतर मी आणि ब्रह्मदेशाची बंतीची हिरे माणिकमोती ठेवण्यासाठी गेलो। तेव्हा पण मी तिथे अधिष्ठान केलं की निश्चित स्वरूपामध्ये जेव्हा कधी मी पुण्य वाढवेन तेव्हापासून मी पुण्य वाढवणं सुरू केलं। जिथं जिथं कुठं अनंत बंतीचे असतील किंवा जिथं जिथं कुठे मार्गगामी बंतीचे असतील तिथं तिथं मग मी जाणं सुरू केलं आणि तेव्हापासून मी संघदान कधी खंड नाही पडू दिला। दरवर्षी पहिल्या वर्षी 500 बंतीची, मग दरवर्षी 100, 200 भिक्षू, दरवर्षी संघदान संघदान संघदान। मी कधी कुठलाही गाण्याचा कार्यक्रम ठेवला नाही, कुठे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवला नाही। मी लोकांना भगवंताचा मार्ग सोडून कुठंच भटकवलं नाही। लोकांना एकच शिकवलं की संघदान करत राहा आणि मग त्या संघदानाचं फळ म्हणून मला ज्ञानज्योती बंतीची प्राप्त झाले। ज्ञानज्योती बंतीची भेटले त्यांना मी पहिल्यांदा औरंगाबादला आणलं। दुधांगधारी बंतीची माहित नव्हती, मी त्यांना पहिल्यांदा औरंगाबादला आणलं आणि दरवर्षी त्या बंतीजीला आणताना त्यांच्या सुचरणावर मी वंदन करत गेलो, त्यांची पूजा करत गेलो आणि पाहता 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 हळूहळू हळूहळू मला एक 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 बंतीजी प्राप्त होत गेले। आणि मग मला माहित झाले एक दिवस की पूज्य ज्ञानज्योती बंतीजीची गायरान जमिनी नावावरती करून घ्याव्यात या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आलं। त्यांच्या मागण्यांबाबत आंदोलनकर्त्या महिलांनी मागण्यांबाबत माहिती दिली। ला सोडून आलो आम्ही। आमची मागणी अशी आहे का बाबा किती बऱ्याच दिवसाचं गायरान कशीतो आम्ही, आम्हाला सरकारने काहीतरी हे द्यायला पाहिजे, मदत करे पाहिजे। सरकारला एवढीच आमची हात जोडून विनंती आहे, 7 बारे आम्हाला भेटले पाहिजे। आम्ही पिकं पेरितो लावतो पण त्याचं काही उत्पन्न आम्हाला भेटत नाहीये। त्याची भरपाई केली, आले रोग हे काय ते सगळं पण आम्हाला सरकारनं दिले पाहिजे। हेच 7-12 नाही म्हणून किती काही लाभ मिळत नाही तुम्हाला? काहीच लाभ भेटत नाही आम्हाला, 7-12 नाही, काहीच नाही आमच्याकडे पुरावा। आम्हाला सरकारला एवढी हात जोडून विनंती आहे का आज 20-25 वर्षापासून आम्ही शेती कशीतो आहे पण सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही। आमच्याकडे मायबापच आहे ते, त्यांना आमच्याकडे लक्ष द्यावं ही आमची हात जोडून विनंती आहे।
पाठीवर मारा पण पोटावर नका मारू. सरकारला एवढं आमचं हात जोडून सांगणं आहे. हॅलो, माझं नाव अंजनाबाई तुपे, भेंडाळा. आमची मागणी अशी आहे, आम्ही गायरान काढले पण आम्हाला कोणतीच योजना नाहीये आणि योजना नाही तर नाही. पाणी पाऊस पडतोय, पीक बी येतंय तर सगळं जळून जातंय. मग आम्ही काय खावा? रोज मोलमजुरी सुद्धा भेटत नाही गावात. आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला 7-12 द्यावा. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दाता. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले,
चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा 7 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तर महाराष्ट्र सरकार संकुचित वृत्तीतून तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा घाट घालतात असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट प्रदेश प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांच्या वतीने करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सद्यस्थितीमध्ये आपण कोविडसाठी जे महाराष्ट्र शासनाने गाईडलाईन्स दिलेले आहेत तर त्या अनुषंगाने तयारी पूर्ण केलेली आहे। सद्यस्थितीमध्ये कोविडचे छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 पेशंट आहेत। त्यापैकी कोणताही पेशंट सिरियस नाही आहे। ते सर्व पेशंट रिकवर होत आहेत किंवा रिकवर झालेले आहेत। त्यासंबंधी आम्ही ग्रामीण भागामध्ये जर बोलायचं झालं तर आम्ही सर्व वैद्यकीय अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे जे रुग्ण येतात ILR आणि सारी अशा रुग्णांचे सॅम्पल घेऊन किंवा रुग्ण जर अत्यवस्थ असेल तर अशा रुग्णांना रेफर करण्याबद्दल आपण सूचना दिलेल्या आहेत। त्याबद्दल जे आपल्याकडे RT-PCR किट आहेत किंवा रॅट किट आहेत त्याची खरेदी प्रक्रियाची फाईल आपण सुरू केलेली आहे। त्याही लवकरच उपलब्ध होतील। परंतु असं जर कोणताही रुग्ण असेल तर त्यांना आपण डायरेक्टली रेफर करायला सांगितलेलं आहे की आपल्या घाटीमध्ये। त्याचबरोबर आपले जे हॉस्पिटलचे बेड्स आहेत त्याच्यामधल्या बेड्स आपल्या PSCला जे आहेत त्यापैकी 2 बेड आपण कोविडसाठी आरक्षित करायला सांगितलेले आहेत आणि जे मोठे हॉस्पिटल आहेत त्याच्यामधलेही जे ICUचे बेड असतील, ऑक्सिजनचे बेड असतील किंवा इतर वॉर्डमधले बेड्स असतील त्याही आपण ॲक्टिवेट करायला सांगितलेले आहेत। कोविडच्या अनुषंगाने असणारी औषधी सर्व साठा आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये आहे जे ग्रामीण भागामध्ये लागतो। त्याचबरोबर जे ऑक्सिजन सिलेंडर्स असतील किंवा आपल्याला जे कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आलेले आहेत ते सर्वांचं आपण मॉकड्रिल करून घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपली सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। कोणत्याही प्रसंगाला आपण सामोरे जाण्यासाठी तयार आहोत। पावसाळ्यामध्ये मान्सूनपूर्व आपण त्याची तयारी आढावा बैठक घेतली होती आणि त्या पद्धतीने आपण सूचनाही दिल्या होत्या आणि आता पाऊस यावर्षी थोडा लवकर आलेला आहे त्यामुळे जे डबके आहेत किंवा घराभोवती पाणी साचण्याचे प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डासांची उत्पत्ती झाल्यामुळे डेंग्यूच्या काही केसेस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशामध्ये आपण जे सांगितलेलं आहे की एकतर सभोवतालची स्वच्छता करणे आणि डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याबद्दलही आपण सूचना दिलेल्या आहेत। जे मोठे साठे आहेत अशा ठिकाणी जे आपण जळालेलं ऑइल आहे ते जरी टाकलं तरी डासांची संख्या ही नियंत्रणामध्ये येऊ शकते आणि जर एखाद्याला डेंग्यूची लक्षणे दिसत असतील तर त्यांनी तात्काळ सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन आपल्या रक्तदाब तपासण्या करून घ्याव्या आणि आवश्यकतेनुसार त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट होण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोविडच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क असून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाची तारीख अनेक इतिहासकारांनी संशोधन करून अभ्यास करून 6 जून ही फायनल केलेली आहे। तरी संकुचित महाराष्ट्र सरकार तिथीनुसार शिवराज्याभिषेक करण्याचा घाट घालत आहे। ही बाब निषेधार्ह आहे। त्याचं कारण असं आहे की तारीख जगभर आहे, जगभरच्या लोकांना माहीत आहे। त्यामुळे शिवराज्याभिषेक दिन जगभर साजरा व्हायचा असेल तर तो तारखेनुसारच होऊ शकतो, तिथीनुसार नाही। तिथी फक्त महाराष्ट्रापुरती आहे। शिवाजी महाराजांचा इतिहास संकुचित करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारचा आहे। मी महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करतो। छत्रपती संभाजीनगर येथील सातारा परिसरामध्ये उन्हाळा असो की पावसाळा, हिवाळा असो 12ही महिने पाण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करू नये। तर पाण्याच्या अडचणीला घेऊन नागरिकांनी सामाजिक न्याय मंत्री तथा पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्यावरती ताशेरे ओढले आहेत। छत्रपती संभाजीनगर 8 जून छत्रपती संभाजीनगर शहराला लागत असलेला सातारा परिसर, या सातारा परिसरामध्ये सातारा परिसर नागरिकांना पाचीला पुजलेला प्रश्न म्हणजे पाणी। या पाण्याच्या प्रश्नाला घेऊन अनेक वेळेसा नागरिकांची आंदोलनं झाली, रस्त्यासाठी आंदोलनं झाली। मात्र सर्रासपणे जर आपण पाहिलं तर त्या सातारा परिसरातील नागरिक जे आहेत पश्चिमचे जे आमदार आहे संजय शिरसाट यांच्यावरती नाराजी त्यांनी व्यक्त करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर संजय शिरसाटच्या यांना 24 तास पाणी, मात्र आम्हाला पाणीसुद्धा नाही।
मोठ्या मोठ्या बंगल्यात राहतात, असं देखील नाराजी यावेळी नागरिकांनी व्यक्त करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर अनेक समस्या त्या सातारा परिसरामध्ये नागरिकांच्या पाहायला मिळत आहे. रस्ते समस्या असेल, पाण्याची समस्या, सर्वात मोठी समस्या जर म्हटलं तर पाण्याची समस्या. गेल्या 12ही महिने पाण्याचा प्रश्न जसे तिथे टँकरनाच पाणी त्या ठिकाणी नागरिकांना त्यांना द्यावं लागते. काय अडचणी तुम्हाला समोर जावं लागतं? अडचणी म्हणजे इतक्या पुष्कळ अडचणी आहे, पण त्यातल्या त्यात हे रस्त्याची आणि पाण्याची इतकी अडचण आहे का त्यांना असं कळतच नाही का बाबा नागरिक पण आपला काही हिस्सा आहे, आपण त्याचे काही लागीनदार आहे, आपण त्यांच्या जीवावर निवडून येतो. मग हे संजय शिरसाटला कळत नाही. तिथं पाणी असं घरात घुसतं कधी कधी. इतक्या वाईट अवस्था आहे. अशा वाईट अवस्थेमध्ये जनता राहते. आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला नको. स्वतःचे घर मोठे मोठे बांधून घेता आणि तिथं मस्त राहतात. तुम्हाला असं जनतेची काळजी नाही वाटत का? तुम्ही पण एक जनतेचा भाग आहे ना. उन्हाळा असो, पावसाळा असो, तीनही ऋतूमध्ये आम्हाला पाणी विकतच घ्यावं लागतं. मग हे यांना कळत नाही का? जनता निवडून देते तुम्हाला, मग त्याच्यावर तुम्ही काही लक्ष देत नाही का? का बा जनतेचे काय हाल होत आहे, काय नाही. आपण स्वतः मस्त फ्रीमध्ये पाणी वापरता आणि जनतेला तुम्ही नळाची सुविधा करा किंवा टँकरची करा, ते सुद्धा तुम्हाला कळत नाही असं. आणि परत महिला आमच्या समजा भगिनी, त्यांना येण्या जाण्यासाठी तुम्ही एखादी सिटी बस चालू करावं त्या भागामध्ये, असं रोड करावं, थोडं जनतेची सुविधा देण्यात यावा असं तरी वाटतं आम्हाला. काय सांगाल, काय परिस्थिती होती? सातारा देवळीत गेल्या विधानसभेच्या वेळेस मी 15 दिवस प्रचारासाठी होते. तर ते सातारा देवळी परिसरात खूप गंभीर अशी समस्या आहे की त्या सातारा देवळीत रोड तर नाहीच आहे, पण पाण्यासाठी जे आपल्याला रोजचं पाणी लागतंय, पिण्यासाठी, वापरण्यासाठी, आंघोळीसाठी, सगळ्या गोष्टीसाठी पाणी लागते. त्या पाण्यासाठी तिथं माझ्या माता भगिनींना, माझ्या बंधूंना इतकं वणवण करावं लागते की 12 महिन्याचा प्रश्न आहे की त्यांच्या घरापर्यंत टँकर जात नाही. का टँकर जात नाही? कारण रोड नसल्यामुळं. चिखले, रोड, खड्डे, इतका प्रश्न. म्हणजे महिलांना 1-1.5 किलोमीटरवर ड्रम उचलून न्यावं लागते. खरं तर या पश्चिम मतदारसंघात आपले माननीय संजयजी शिरसाट हे 4 टर्म आमदार झालेले आहेत. यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे की पाणी हा प्रश्न हा महिलांचा एक खूप गंभीर समस्या आहे. ज्या मतदाराच्या याच्यावर जर हे निवडून येत असेल तर यांनी मतदारासाठी पाण्याची सुविधा केली पाहिजे. आज 4 वेळेस त्यांनी आमदारकी भूषवलेली आहे. माझी माता भगिनी पाण्यासाठी वणवण करत आहे, ही खूप शोकांतिक आहे. आणि आज हे शहर जे स्मार्ट सिटीकडे म्हणतायत, तर कुठेही स्मार्ट सिटी. पाणी रोड नसल्यामुळं इतका पावसाचा चिखल होतंय. आज 8-10 दिवसापूर्वी एक महिला, तिला हॉस्पिटल न्यायचंय तर तिला उचलून न्यावं लागलं. खरं तर हे संजय शिरसाट साहेबांना दिसत नाहीये का? हे आंधळे झालेले आहे का? यांनी काय गोगल घातलेला आहे का? यांना जनतेचा त्रास दिसत नाही का? यांनी बघाव. मला तरी वाटतं पाऊस पडला ना, यांनी 4 व्हीलर मधून सोडून यांनी चिखलात यांना नेण्याची पाळी आहे की चिखलात नागरिकांना किती त्रास होतोय. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. नारायण राणेंनी धमकी दिल्याचा आरोप. प्रकाश महाजनांच्या घरी पोलीस दाखल. दुसऱ्या दिवशी मनसे सैनिकांचं क्रांती चौकात आंदोलन. तर भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांना महासंगदानाचा महापुण्यफळ म्हणून श्रीलंका येथून तथागत सम्यक संबुद्धांच्या महापवित्र धातू व 5 अहर्तांचा महापवित्र अस्थिधातू प्राप्त. भारतात आगमन. संगगिरी महाविहार मयूर मृगदायवन येथे होणार प्रतिष्ठापना. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.